हॅलो शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये। पुढच्या 24 तासामध्ये वातावरणात अचानक बदल झाला आहे, तर जाणून घेऊया पुढच्या बातम्या। महाराष्ट्रातील नेमके कोणत्या भागामध्ये पुन्हा एकदा मोठा जोरदार पाऊस तो याविषयी, पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। चला पाहूया पावसा संदर्भ बातमी। शेतकरी मित्रांनो, मधील 24 तासामध्ये राज्यात वातावरणात अचानक बदल झाला आहे। तसेच आज मंगळवार पासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊया उद्याच्या दरम्यान महाराष्ट्रात नेमके कोणकोणत्या भागामध्ये, कोणकोणत्या ठिकाणांमध्ये, कोणकोणत्या गावामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। पाहायला गेले तर एकंदरीत आज अकलूज, बीड, लातूर, सोलापूर, सातारा भागापर्यंत पावसाची शक्यता मात्र जास्त आहे। शेतकरी मित्रांनो, सातारा, वडोस, कराड, विटा या भागात आज वातावरणात कमी राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये बारामती, पुणे, जेजुरी ह्या भागामध्ये देखील, तसेच इकडे जर पाहिले तर गेले तर जामखेड, पेठ, परळी, माजलगाव, बीड, नगर, पैठण, पळडी, जिंतूर, औरंगाबाद, जालना या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल। आणि उद्या जर पाहिले तर जास्त स्वरूपाचा पाऊस वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यात उद्यापासून पावसाचा जोर काही प्रमाणात वाढलेला आपल्याला दिसेल। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी 24 तारखेनंतर ते 30 तारखेपर्यंत जून मध्ये जास्त पावसाला सुरुवात होणार आहे। मुसळधार पाऊस होणार आहे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पूर्व महाराष्ट्रामध्ये, सगळीकडे। आता कोकणामध्ये पण 24 तारखे ते 30 तारखेपर्यंत जास्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे। तसेच पंजाबराव ढग यांनी पण दर्शवली आहे। हे अंदाज आपण लक्षात ठेवावे। मराठवाड्याकडे पाहिले तर 1-2 दिवस फक्त तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। जास्त मुसळधार पाऊस होणार नाही 2-3 दिवस मराठवाड्यामध्ये, पण विदर्भामध्ये थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता हे दिसत आहे, पंजाबराव ढग यांनी सांगितले आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे अंदाज आपण लक्षात ठेवून माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल। चला शेतकरी मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।